लोकनेते दिबा पाटील साहेबांची पुण्यतिथी आज आहे आणि त्या निमित्तानं या विमानतळावर त्यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे। त्यांचं नाव या विमानतळाला मिळावं यासाठी मागणी आहे आणि आज त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन आहे। असं असलं तरी देखील इथं म्हणजे 27 गाव प्रकल्पग्रस्त देखील या ठिकाणी उपस्थित आहे। सुरुवातीला मी त्यांच्याकडे जाईल, नंतर तुमच्याकडे येतो। मुंगाजी साहेब, म्हणजे बघा ना, आता भाजपच्या आणि काँग्रेसची मंडळी इथे एकत्र आहेत, म्हणजे तुम्ही काँग्रेसवासी आहेत मला माहिती आहे। प्रकल्पग्रस्त 27 गाव प्रकल्पग्रस्त जरी याच्या अध्यक्ष असला तरी तुम्ही काँग्रेसवासी आहे। भाजपचं जे म्हणणं आहे की सातत्याने बाबा नाव लागेल, थोडा उशीर होतं, पण ते प्रोसेसमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही विरोधी पक्षात आहात, तर तुमची भूमिका या सगळ्या बाबतीत काय आहे? खरोखरच आज इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये आज दिबा पाटील साहेबांची पुण्यतिथी आम्हाला साजरा करण्याची जी सुवर्ण संधी मिळाली, म्हणजे खरोखरच कुठेतरी नावाला स्वरूप आलेलं आहे। काल जवळजवळ आता 100% नाव लागेल। तर या ठिकाणी ज्यावेळी शिवाजी महाराजांचा अनावरण होता त्यावेळेला सुद्धा आम्ही 27 गावच्या माध्यमातून एक पत्र दिला होता मुख्यमंत्री महोदयांना। तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं 100% हा नाव दिबा पाटील साहेबांचा या विमानतळाला लागेल। तर आज खऱ्या अर्थानं 24 जून हा नेहमी आमचा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन असतात, परंतु आज इथं इंटरनॅशनल विमानतळ या ठिकाणी आमची पुण्यतिथी साजरी करण्याची जी सुवर्ण संधी मिळाली ती म्हणजे महेशजी बालदी साहेब आणि प्रशांतजी ठाकूर साहेब, तसेच आमचे परम मित्र दोस्त। तर आम्ही खरोखर खांद्याला खांदा लावून काम करणारी माणसं, जरी ते आज विरोधी पक्ष नेत्यामध्ये असतील तरी पक्षाच्या चपला बाजूला ठेवून आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागण्यासाठी 2019 पासून जे जे आंदोलन आम्ही छेडले गेलेत त्यामध्ये प्रत्येक आपल्या या 27 गावातील आपल्या तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन मोठ्या संख्येने आम्ही मोर्चा आंदोलन काढलेलं आहे। मग जलसमाधी असो, साखळी उपोषण असो, अनेक मोर्चे काढले, अनेक केसेस सुद्धा आम्ही अंगावर घेतल्या। काल सुद्धा आमची केस उरण पोलीस स्टेशनला होती, ती जासायची, ती आज सुद्धा आम्ही हजर राहिलो नाही। परंतु आजही आम्हाला वाटलं होतं का आज इथे आजही केस आमच्या अंगावर होईल, कारण आजचा हा 24 जून या दिवशी दिबा पाटलांचं रक्त जसं प्रत्येक आंदोलनामध्ये सांडलं तसे प्रत्येक या पुण्यतिथी निमित्ताने काने मोर्चामध्ये काने असो आमच्या अंगावर केशी होत असतात। परंतु आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी चांगल्या प्रकारे भूमिका घेतली आणि आम्ही वारंवार त्यांना ठोस देतो दिबा पाटलांचं नाव कधी या विमानतळाला लागेल, नेहमी आम्हाला आश्वासन देत असतात। या जे उद्घाटन होते तेव्हा देशाचे पंतप्रधान आले तेव्हा सुद्धा आम्ही आशाने होतो का आमचं नाव लागेल। मुख्यमंत्री साहेब नेहमी सांगतात, आम्ही मुंबईला सुद्धा भेट घेतली मंत्रालयामध्ये, तेव्हा सुद्धा 100% एकच नाव दिबा पाटलांचं लागेल म्हणजे लागेल असा शब्द आम्हाला दिलेला आहे। आता आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे, जरी आज ते सरकारमध्ये असलं तरी जर नाव लागलं ना त्यांना आमच्या संख्ये विरोधात उतरायला लागणारच आहे, सोबत येतील ते असं 100% हाणणारच। ज्यावेळेला मी काँग्रेस सरकार आमचा होता त्या टाइम मी काँग्रेसच्या विरोधात जाऊन मी मोर्चामध्ये सहभागी झालो। तसाच जर का नाव दिला नाही तर या दोन्ही आमदारांना आम्ही रस्त्यावर आमच्या संख्ये उतरू, मग या राज्याच्या मंत्र्यांच्या विरोधात काम करण्याची जरी वेळ आली तरी त्यांना करणं भाग आहे। आम्हाला आमदार साहेब सांगतात, मुख्यमंत्री म्हणतात या राज्याचा सगळा ठराव मंजूर झालेला आहे, फक्त केंद्रामध्ये आहे, तर लवकर केंद्रामधून ठराव पास करावा आणि या दिबा पाटलांचं या विमानतळाला नाव लागावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे। बरं, खरं म्हणजे माझे विरोधी पक्ष नेते पनवेल महानगरपालिकेचे म्हणून आपण कार्यभाग पाहिलेला आहे। इथे ते तुम्हाला सतत म्हणतात की आमचे मित्र आज सोबत आहेत, म्हणजे कधी आंदोलन करण्याची गरज लागली की तुम्हाला देखील सोबत घेऊ। तुम्हाला असं वाटतं आंदोलन करण्याची गरज लागेल आता या सगळ्या बाबतीत? मी तुम्हाला सांगतो, एक स्पष्टपणे सांगतो, आंदोलन नावासाठी करायची होती ती विमानतळ चालू करण्यापूर्वी। आता तुम्ही बघाल राज्य शासनाने ठराव पाठवलाय, तो ठराव काय आहे, त्या ठरावामध्ये दुसऱ्या नावाची कुठली चर्चा आहे का, तर मुळीच नाहीये। आणि तो ठराव फक्त एका नावाचा केलाय, त्याच्यामुळे हे आंदोलन कधी करावं लागलं असतं जर 2 नावं असती तर। तुम्हाला जर त्यावेळी आठवत असेल, मी विरोधी पक्षनेता असताना त्यावेळी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देखील चर्चिलं होतं, परंतु पहिली मुलाखत माझी होती, तुम्हीच घेतली होती आणि मी तेव्हा सुद्धा आमचे मित्र नंदराजजी आणि सगळ्यांनाच सांगू इच्छितो, त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की सन्माननीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा आज असते तर ते सुद्धा बोलले असते की दिबा पाटील साहेबांनी रक्त सांडलंय, तर त्या भूमीत त्यांनी सगळं केलंय, सगळ्यांसाठी केलंय,
तर त्यांचंच नाव तुम्ही द्यावं हे खुद्द बाळासाहेबांनी सांगितलं असतं. अशा प्रकारची मुलाखत तुम्हीच घेतली होती. त्यामुळे मला वाटतं इथे दुसऱ्या नावाची अजिबात चर्चा होणार नाही. उगीच आपण संभ्रम निर्माण करतोय काही प्रक्रियात. परंतु राज्य शासनाने जे आपले दोन्ही इथले आमदार असतील, सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, जेम म्हात्रे साहेब असतील, अतुलजी पाटील साहेब आणि सगळेच आमचे 27 गाव संघटनेचे अध्यक्ष नंदराजजी आणि पूर्ण टीम असेल आणि आगरी कोळी संघटना, इथल्या बऱ्याच संघटना या सगळ्या का जुडल्या आहेत, सगळ्या एकत्र का आहेत? कारण दुसऱ्या नावाची चर्चा नाहीये. त्याच्यामुळे एकाच नावाचं प्रस्ताव जर राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे गेला असेल तर मला वाटतं इथे बिलकुल आंदोलनाची गरज लागणार नाही. आजचा दिवस 24 जून खरी दिबा पाटील साहेबांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन आम्ही का सगळेजण एकत्र आलोय, कारण ती एअरपोर्टवर साजरी होते. हे जे अध्यक्षांनी आणि सगळ्यांनीच सांगितलं, कारण ही सहजासहजी शक्य नाहीये. आणि जर अशा परिस्थितीत ही पुण्यतिथी इथे साजरी होत असेल तर मला वाटतं हा आमच्यासाठी एकदम पॉझिटिव्ह क्षण आहे आणि ते नक्कीच येत्या काही दिवसात आपल्याला बघायला मिळेल. पण किरणजी, तुम्ही देखील या 27 गाव प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी आहात. ही सर्व भूमिका तुम्ही ऐकलेली म्हणजे आमदार साहेबांची ऐकलेली आहे, दोन्ही आमदार असतील किंवा आता विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची ऐकलेली आहे. तुम्हाला वाटतं का स्वतःला की विलंब होतोय म्हणून? म्हणजे तुम्ही आता पक्षाची सगळी म्हणजे चपला बाजूला घेऊन जेव्हा जसं बोलतो तशा पद्धतीने जर बोलायचं झालं तर हे खरंच विलंब नावाला होतोय. हे काल्या सापेत्र एक आहे. पण महत्वाचं मी दिबा पाटील साहेबांच्या पुण्यस्मरणानुसार मी विनम्र अभिवादन करेल. आजचा महत्वाचा विषय विलंब होण्याचं कारण तो बाजूला राहिला. पण पहिले आज जर ही कार्यक्रम इथं झाला नसता पुण्यतिथीचा तर प्रकल्पग्रस्त दिबाप्रेमींची हार होती. विमानतळ सुरुवात झाल्यापासून पहिलाच दिवस आहे हा पुण्यस्मरणाचा 24 तारीख. त्या 24 तारखेला आज हा कार्यक्रम झाला म्हणजे प्रकल्पग्रस्तांची जीत झाली आणि नावाच्या विजयाच्या दिशेने हा कार्यक्रम जात आहे. हे आता इथल्या एअरपोर्ट ऑथॉरिटीला, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाला हा आजचा दिवस जाईल का दिबा पाटील साहेबांची इथं पुण्यतिथी साजरी केली, याची पुण्यतिथी अशी मोठी स्मारक बांधून साजरी करायची. पण नाव दिल्यानंतर पहिले आम्हाला नाव पाहिजे, नंतर स्मारक पाहिजे. पहिल्यांदा स्मारकाची आम्हाला सध्या आवश्यकता नाहीये. आणि दिरंगाईचे बोललं गेलं तर महाराष्ट्र शासनाने जो प्रस्ताव तर केंद्र शासनाला पाठवलेला आहे आणि केंद्र शासन 100% दिरंगाई होते. काय कारण ते सांगून टाकावं. तुमच्या मनात जर दुसरं नावाचं असेल ते सांगावं. दुसरं नाव तरी तुम्ही द्यायचा तरी प्रयत्न अनाउन्समेंट केला ना तुम्ही त्या प्रकल्प असता हा एअरपोर्ट बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही एक टार्गेट द्यावं. मागच्या वेळेला पण मी काय केलं की दिबा पाटील साहेबांच्या 27 गाव कमिटीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पत्रही दिलं. महाराजांच्या स्मारकाचं शुभारंभ होतं त्यावेळेला पत्रही दिलं. त्या पत्रामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही नाव द्यावं. त्यांनी सांगितलं 100% आम्ही नाव देणार आहोत. कधी देणार आहोत तसं माझ्या आमदारांना इथे स्थानिक नेत्यांना माझी विनंती असेल का तुम्ही एक संयुक्त मिटिंग लावून केंद्र PM मोदी साहेबांच्या इथे संयुक्त मिटिंग लावून एक डिक्लेअर करा का कधी लावणार तुम्ही नाव. आणि एक डिक्लेअर दिला की एक आपला तारीख आली का या तारखेला आपण लावलं जाईल तर प्रकल्प शांत राहतील. आता हे असं कार्यक्रम आंदोलन हे चालूच राहणार आहेत. कारण सत्ता राज्याची सत्ता बीजेपीची आहे, केंद्राची सत्ता बीजेपीची आहे आणि पॉझिटिव्ह इथले दोन्ही आमदार पॉझिटिव्ह आहेत, नेते मंडळी पॉझिटिव्ह आहेत. म्हणून हे कार्यक्रम झालं असं मी सांगेल. आमदारांमुळे हा कार्यक्रम झाला. तुम्ही हा हे कार्यक्रम त्यांची मुलं झाला. पण 27 गाव कमिटी सोबतच 27 गाव कमिटीच आहेत आणि याच्या आधी पण 2021 पासून जे आंदोलन आलं आम्ही सोबतच राहून करत आहोत. पण जी माणसं येत नाही ते ट्रोल करतील याचं जमणार नाहीये. त्याच्या वेळेला पण ट्रोल करायचे का यांचं वेगळंच आंदोलन चालू आहे. आता सत्ताचे ना तर तुम्ही आंदोलन करा, मोठं आंदोलन करा, आम्ही सोबत येतो तुमच्या. तुम्ही कोणाच्याही सोबत जाऊ. जे नाव द्यायला पॉझिटिव्ह असतील त्या सगळ्यांच्या सोबत आम्ही सगळेच जण एकत्र होतो. हे फक्त नावासाठी आहे. हे काय तुम्ही सागरजी पत्रकार आहात, तुमचे चॅनल सगळेजण बघतात. मी या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो इथे कुठल्या एका जातीच्या माणसाचं हे नाहीये. इथे तुम्ही बघाल की सर्व धर्म समभाव तुम्हाला इथे दिसेल. नुसता आगरी कोळी कराडी मराठी असं नाही दिसत आहे. सगळे मुस्लिम बांधव पण सोबत आहेत. त्याच्यामुळे सगळ्या संघटनेत आगरी कोळी संघटना आहे, 27 गावांची आमची संघटना आहे, इथले स्थानिक पक्षाचे सगळे राजकीय नेते आहेत, आमदार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन ज्यावेळी झालं त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी फक्त आणि फक्त तो तर प्रश्न विचारला देखील नव्हता पत्रकारांनी, जस्ट एक झाला आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की इथे फक्त एकाच नावाचीच चर्चा आहे. त्यांनी पुढे लावला. त्याच्यामुळे आणि आजच्या दिवशी जर आम्हाला सगळ्यांना इथे पुण्यतिथी साजरी करायला मिळते तर याच्यासारखा क्षण आमच्यासाठी पॉझिटिव्ह दुसरा नसावा असं मला वाटतं.
त्याच्यामुळे आमच्या मनात आता 100% खात्री आहे की नाव लवकरच लागेल. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं यासाठी आज या विमानतळावरच एक लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे, कारण म्हणजे या सर्व महिला ज्या आहेत ना या लोकप्रतिनिधी आहेत, कोणी पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टीचा, आणि त्यांच्याशी देखील आपला संवाद साधायचा आहे. मी सुरुवातीला दर्शना भोईर मॅडमकडे जाईल. मॅडम, महिलांचा सहभाग देखील तेवढाच आहे, परंतु एक गोष्ट जाणवते की कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असल्या कारणाने एक दुविधा मनस्थिती आहे का तुमची? कारण लोकांचा आक्रोश आहे की नाव द्यायला पाहिजे, परंतु ते लवकर मिळत नाही. लवकर मिळेल त्याची प्रोसेस चालू आहे आणि ती प्रोसेसमुळे हे लेट होतंय, पण नाव मिळेल आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या सरकारवर की लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव लागेल. आम्ही इथले प्रकल्पग्रस्त आहोत आणि आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, महेश बालदी साहेब असतील आणि आमचे सगळे पुढारी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सगळ्यांनी इथे आंदोलन केलंय आणि याच्या पुढेही करू. फक्त लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव लागण्यासाठी आणि ते लागेल एवढा माझा विश्वास आहे आमच्या नेत्यांवर. तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी आहेत, महिलांची संख्या आहे, सर्व पदाधिकारी आहेत, आणि अशा वेळेला जेव्हा आंदोलन करता तुमची काय भावना आहे नेमका? आमची एकच भावना आहे, दिबा पाटला जे रक्त सांडवले त्या ग्रामीण महिला आहेत सगळ्या, आम्ही जर दिबा पाटलांचं नाव नाही लागलं तर आम्ही परत आंदोलनाला इथं बसणारच. आमचे रामशेठ ठाकूर साहेब आणि मोदी साहेब पण इथं येऊन गेलेत, पण दिबा पाटलांचं नाव लागलंच पाहिजे या हेतूने आम्ही आज आंदोलनाला इथं उतरणार. आणि आज 24 तारीख दिबा पाटील साहेबांचे पुण्यतिथी या हेतूने आम्ही आज इथं आलो आहोत आणि खरोखरच नाव दिबा पाटलांचं लागलाच पाहिजे या हेतूने आम्ही काम करत राहू. आज खरंच मला एक सांगायचं आहे सर्वांना, आम्ही बऱ्याच केसी घेतलेल्या आहेत अंगावर, कारण दिबा पाटील साहेब म्हणजे स्वतःवर पण केस आहे तुमच्यावर पण आहे ना? हो, आम्ही याच्यासाठीच घेतलेलं, आम्ही भूमिपुत्रच आहोत, आम्ही कुठून काय बाहेरून आलेलो नाही आहेत. कारण आमच्यासाठी दिबा पाटील साहेबांनी काय केलंय हे सर्व जनतेला माहीत आहे, कारण जनता कधीच शांत बसणार नाही. कारण आम्हाला नाव देऊ म्हणून सांगितलं, एवढा मोठा एअरपोर्ट उभा राहिला, आतापर्यंत कुठे नाव दिसत नाही, म्हणून परत आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी पुन्हा हे जे काम आहे ते पुन्हा हाती घेऊन हे नाव कसं लागेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच आपले बालदी साहेब या ठिकाणी खूपच प्रयत्न करतात, कारण उरणचे ते असल्यामुळं या ठिकाणी कुठलीही पब्लिक कमी नाही. आज तुम्ही फक्त बघत असाल या ठिकाणी बघा, तिथे एक छोटासाच कार्यक्रम घेतला आहे दादांचं, म्हणजे ज्यांचा आपण पुण्यतिथी ज्यांची साजरे करतोय त्यांची छोटीशीच पुण्यतिथी आम्ही या ठिकाणी साजरी केली, पण इथं हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या पुण्यतिथीला.